अहो मी शाळेतच गेलो नाही, पहिलीच बी गेलो नाही तर नाही गेला. नाही गेला. आता बैल तुम्हाला आता चालू सीझनचा कुठला वाटतोय की त्याच्यामुळे आता बैलगाडी क्षेत्र खूप वरती आलेलं आहे? हो बकासूरच. एकाकी ड्रायव्हर बसला की ते गाडीचा आता ड्रायव्हर कासर जागेवर हातात धरणात देत ते फेकूनच. बैलगाडी क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आहे. बैलगाडी क्षेत्रात अनेक अनुभवी लोक होऊन गेली आणि त्यातीलच एक अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत, रम्या नाना रुईचे. तर दादा मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा, काय आहे ते? रमेश रावसाहेब. कधीपासून तुम्ही ड्रायव्हिंग करत होता? मी 15 वर्षीय वयाचे असल्यापासून करत होतो. म्हणजे अंदाजे त्यावेळेस तुमच्या वेळेस बैल कोणती कोणती असायची? आमच्याकडे बैल त्या टायमाला माझी घरची होती, पण गट पास करायची सीमेला मार खायची. तिथनं परत असं करते हुंडराव शिंदेने मला बघितलं गाड्या पळवते म्हणून, त्यांनी त्यांच्या गाडी बसवलं मला. तिथनं माझा प्रवास सुरू चांगला झाला. लहानपणी वगैरे गाडी हाणायचा? हो लहानपणीच पळवत होतो मी गाड्या. लहानपणीच आणि ते त्यांची गाडी पळवायला लागल्या मग तिथनं मी फार्मात आलो. लिंबूतला 3 वेळा 4 वेळा फायनल राहिलो. कोरेगावला लगातार मी सरासरी तरी हिंद केसरीचं पाकिट घेतलं या ड्रायव्हरचं. म्हणजे माझी एक तर कॅसेटमध्ये कोणच नाही, एवढा अनुभव तिथला आपला कोरेगावचा आहे. तिथं काय ओशीला कोणाचा नव्हता, काय नव्हता. परत हुंडराव शिंदेच्या गाडी सरासरी ती 4 वर्षी लगातार फायनल राहिली. तिथनं माझा प्रवास असा चालू झाला की आमच्या गावातली मळं होतं. ती मळं होतं ती आम्ही पळवत होतो. माझा काळा, परत सरपंचाचा धुमाळ्यानं माझ्या काळ्यानं पहिलं फायनलचं 1 नंबरचं बक्षीस घेतलं कुठं, गोंदावलं. तिथनं आमचा प्रवास सुरू झाला. तिथनं परत बैल राहिला सातारोडच्या फायनलला खोंड माझा. त्यानंतर आम्ही तुमच्या राजा अंबरनाथचा राजा होता का ना तुमच्या गावचा, त्यावर घालून आंबिरीला गेलो. आणि सीमेला फॉल्ट काय झाला माझा, तिथं जाऊन मी टायली लावली आडवी लावल्यामुळे बैल अंबरनाथचा राजा वाचला. माझा बैल जाऊन सीमेला धडकला ट्रॅक्टरला. तिथनं बैलानं माझ्या गती कमी घेतली काळ्यानं. मग परत आम्ही त्या मळ्यावर लक्ष ठेवलं. मळ्या आमचा गावचा होता, तेव्हा मळा न्याला मुंबईवाल्यानी इस्नू शेटनं 28,000ला. ते बाळ्या मला म्हणत चला की नाना मुंबईला. अरे कशाला, आपली काय ओळख आहे का काय म्हणायचं मी. नाही चलाच माझ्याबरोबर. तर आम्ही गेलो मुंबईला. गेलो आम्ही पहिलं ती पारगावला आड्याला. तिथं काय गाडी पळवून दिली नाही मला, त्यांनीच गाड्या पळवल्या. आम्ही आलो माघारी आलो. परत महिन्यानं मला बोलावलं ये म्हणून. मग तिथनं माझं रुटीन मुंबईचं बसलं. मावऱ्यान मळ तिथं मागच सरायची नाही ती गाडी जुळली माझ्याकडं ती लय सगळ्यांच्या गाड्या मारायचो मी. मग ती असं करत करत बैल परत मी इकडं माझ्याकडे आणली. मग नानगिरीचं 1 नंबरचं केलं. परत कोरेगावला राहिली फायनलला गाडी, लिंबूतला राहिली ती बी गाडी, ती झाली. परत मग दुसरी बैल झाली आमची. ती बैल दिवस आली का मळ मिल आमचं मोत्या राहिला बांधून. आपलं माहुऱ्या शिवराजवाल्याचा घेतला होता त्यांनी, म्हणजे तो इकडला होता माळशिरसला. तो मग आता तो मळ मिळाल्यामुळं बैल नाही आम्हाला. परत मग आमच्या गावातलं दुसरं वासरू पळायला लागलं, त्याचं नाव मळत ठेवलं होतं आम्ही. मग त्यानं ती नेलं मुंबईला. आम्ही आमच्या जोडीच ती नेली, ती एक पळालंच नाही. परत मळ्याला जोडीला मग बैल आम्ही संजय आवारवाडीच्या संजयला म्हणले अरे शेट म्हणले बघ की अरे बैल, बघ की बैल, अरे बघ की बैल. अरे बैल कुठायचं, आमच्याकडे बैल आहे ती. तेव्हा मी पुष्पाच्या अड्ड्यात ती गाडी पळवली मोत्याची, मुरुमच्या नानाची. त्यांनी मला बसवलं, म्हणले की कडनं काढे. बापूंनी बसवलं मुरुमच्या, पडायला मुरुमचा बैल एक आडेला मुरुमचा बैल एक. त्यांनी बसवलं. तिथं गाडी कान्या मात्र सुंदर शिमीला कान्या मात्रात गाडी मिली. बाहेरनं मोत्या होता. तर मग म्हणलं शेटला म्हणलं आपल्याला तो बैल घ्यायला लागतोय. गेलो मुंबईला. मग ते असं केलं, ते आणली. आलो मुरुमला, तो बैल घेतला आम्ही 1 लाखाला त्या टायमाला. मग तेवढंच भाव आमची पहिली 1 लाखाची झाली खरेदी त्यावेळेस. 1 लाखाची. हो. आता आपण बघतोय की प्रचंड किमती बैलांच्या भेटत आहेत. म्हणजे विकायला बैल काढला तर प्रचंड किमतीनं विकला जातोय बैल. त्याबद्दल काय सांगाल? नाही बैल जाते त्यात किमतीनं जाते ती. म्हणजे ते बैल आदत बैल गेलाच नाही पाहिजे ती खरं. मोठ्या बैला सांगा आदत बैल पळवायच नाही पाहिजे, वासरच पळवायला पाहिजे ती. ही लुसकानगी करते ती. दोस्त झाल्यावर बैल पळवायला पाहिजे.
दुसरा म्हणजे काय रंगात आल्यावरच, म्हणजे दुसरा झाला की सुरुवातच करायला पाहिजे. या आदतपणे तुम्ही फायनली घेताय त्यामुळे बैल दुखावतो. या बैलांची शिकवण तुमची कशा प्रकारे असते? आपली फाटी टाकूनच हम्म, छकड्यात बसून हम्म, याची खाल्ल्याकडेला दमानं सोडायची परत. हम्म. त्यावेळेचं बैलगाडी क्षेत्र आणि आताचं बैलगाडी क्षेत्र काय फरक हा झाला? आताच लय फरक पडलाय बैल. आमचं पहिलं होतं ते लय भारी होतं. सगळे आम्ही एकामेकाला मिळून खेळत होते. हा. 2-2 वर्ष गाड्या फुटत नव्हत्या आमच्या. हम्म, एकसारखीच गाडी, एकच बैल पळायची. हम्म, गवंगवाडीचा राजा तो सही ती अशा गाड्या गटूनच पळत होत्या आणि बचून खेळत होतो आम्ही. हम्म. आता जर आपण बघितलं तर आज मैदानात गुलालात राहतोय पण उद्या गटात मार खातोय, असं होतंय आजच्या मग तेव्हा असं होतं. मग त्याच्यामुळे काय होतं, या बैल एकसारखी नाही ती ना. हम्म, आज एक तर उद्या एक. हम्म, ही आता बैल आमची पहिली मतलेली कशी होती, एकसारखीच होती. हम्म, मग ती जायला तिथं गुलाला राहत होती. हम्म. तुमचा आवडता बैल कुठला होता? माझा आवडता मळ्याच होता आमचा. आवडती मैदान कुठली असायची? माझ्या आवडती पेडगावचं मैदान, हा. लिंबूत, गोंदावलं, हम्म, शिरंब, कोरेगाव, हम्म, ही आपली इथली नांदगिरी. हम्म. एखादा क्षण, एखादा अनुभव तुमचा म्हणजे तुमच्या अजून कायम आठवणीत आहे असा एखादा अनुभव झालाय का, किस्सा एखादा मैदानात? एक किस्सा असा झाला की मळ मोठे आम्ही पळवा गेलो सुतळवाडीला. बर. तिथं चांदी ताट घेतलं. हम्म, तिथनं आल्यावर मी आला सर मुक्कामाला आवरवाडीत राहिलो होतो. बर. आणि दुसऱ्या दिवशी मी इकडे येत होतो. हम्म, त्या आम्ही पडेल हॉटेलमध्ये च्या प्यायला गेलो. हम्म, आवरवाडीची पोरं ही सगळी. हम्म, आणि त्यांनी काय कोणी पैसे असं टाकलं वर हम्म. आणि ते खाली पडलं. तर बाकीच्यानी काय म्हणलं, हे वाकतोय का बघायचं पैशाला. हा. मग ते बाकीच्यानी उचललं पण मी वाकलो नाही. बर. म्हणजे चौकात भर चौकात. हा 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 हा. एवढा माझा किस्सा बघा आयुष्यातला आहे. हा. एखादं जर तुम्ही आत्ता जर तुमच्या वेळेस जी बैल होती म्हणजे सुरुवात तुम्ही केली त्यावेळेस एखादं असं कोणतं स्वप्न होतं की तुम्हाला या गाडीवर बसायचे आणि ते कधी पूर्ण झालं? नाही, मी कुठल्या गाडीवर बसलोच नाही ना. माझी मी तयार करून गाड्या पळवल्या. बर. कुठल्या गाडीवर स्वप्नावर मी बसलोच नाही. मला ही मला पाहिजे. माझ्याकडे ड्रायव्हर बाकीची यायचं. सिमीला तर गाड्या फायनलला 2 राहिल्या. नाना मला ही गाड्या आणायच्या. हा. माझ्या 2 गाड्या फायनल राहायच्या. 2 हो, मुंबईला तुम्हाला सांगायचं 6 गाड्या पळवत होतो मी. बर. हम्म, तुम्हाला सांगायचं गंधारीची गाडी एक पळत होतो. हम्म, डोंबोलीची एक गाडी पळत होतो. देसाईवाल्यांच्या 2 गाड्या पळत होतो. हम्म, आणि कौशीची एक गाडी पळत होतो. हम्म, ही मग ती माझ्याकडे बैल आली की 2 गाड्या फायनल राहायच्या. हम्म. माझ्या मागं माणसं लागायची मला गाड्या आणायची. तुमच्या ड्रायव्हिंग मध्ये काय फरक होता सगळ्यांच्या बाकीच्या ड्रायव्हर पेक्षा? माझ्याकडे फक्त तोंडावरच गाडी उचलण्याचं परिणाम होता. मी मागं राहिलो हा. तरी छकडं काढून मागं राहिलो तर मी तोंडाला गाडी मारणारच. हम्म, म्हणजे मागं सरत नव्हतो. हम्म, आता ही गेली पुढं गाडी आणि आपल्याला हे गाव हम्म. आपली चिकाटी सोडायची नाही. आता कुठला ड्रायव्हर वाटतोय तुम्हाला असं तुमच्यासारखा एखादा ड्रायव्हर आता तुम्हाला कुठला कुठला पर्शन वाटतोय? चिंचणीचा पर्शन. हा, ते पुढं गाडी माझ्या सारखी उचलते. तुम्ही त्याला कधी बघितले का ड्रायव्हिंग करता म्हणजे त्याला काही शिकवलंय का तुम्ही? नाही तसलं काय नाही. मी शिकवलं तेवढं रहमतपूरचा जेव्हा काय रे विपिल ड्रायव्हर माझ्याबरोबर पहिला मागं सारखा असायचा. हा. म्हणजे तुम्ही त्याला शिकवलेलं आहे. हा, आणि तुमचे गुरु कोण म्हणायचं मग? माझे गुरु बोशाची गिरी, बर. ते गुरु माझे होते. ते आता वारले. हम्म, ते गुरु होते. त्यांनी मला एवढं सांगितलं होतं हम्म, की आपला हातातला बैल पळवायचा, दुसऱ्याच्या बैलावर गाडी बसायचं रॅक्या. हम्म. त्यांचं तेवढं शब्द मी पाळला म्हणून आतापर्यंत मी ठीक आहे. आता जर मैदानं बघितली तर प्रचंड मोठ्या संख्येनं आता बैल मैदानात येत आहेत आणि जे तरुण वर्ग आहे ते पण यामध्ये येतात. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांनी या क्षेत्रामध्ये येताना काय विचार करून यायला पाहिजे? ना रेसल देऊनच बाहेर निघायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट अड्ड्याला निघून नाही जमणार. हम्म, हे आता जे काय करते 2 रेसली देते लगेच जाते अड्ड्याला. त्यांना मार खाऊन येते ती. हम्म, 1 महिना 2 महिने घरी पिसाय पाहिजे ती बैल, हम्म, शिकवाय पाहिजे ती. हम्म. आपली 20 सेकंदमध्ये गाडी उतरते तेव्हा अड्ड्यावर जायला पाहिजे. तर एखाद्या नंदीला गुलालात राहण्यासाठी त्यानं बैलाला कशी प्रॅक्टिस दिली पाहिजे आणि कशा प्रकारे मैदानात उतरवला पाहिजे आणि जो ड्रायव्हर आहे तो कसा निवडला पाहिजे त्यानं? ड्रायव्हर पळताना बघूनच निवडायला पाहिजे गाडी बसवायला. हम्म, हम्म, रेसला घरी आणायला पाहिजे. त्याला रेसल देऊन पळवा शिकवा आणायला पाहिजे. एकाकी ड्रायव्हर बसला की ते गाडी आता ड्रायव्हर कासर जागेवर हातात धरणात देते ते फेकूनच. हम्म. आणि गाडी तासात पळायला इकडे उजव्याच बायला लहानते ते काय त्याला विचार करायचा आता. त्यावेळेचे नियम काय होते आणि आता नियमामध्ये किती बदल आता आहे? कॅमेरा नव्हतं, काय कॅमेरा नव्हतं, नव्हतं तरी निकाल व्यवस्थित होत होता. व्यवस्थित होत होतं. हो. त्यावेळेस गोंधळ वगैरे व्हायचा काय? निकाल नाही भयाचा व्हायचा? की व्हायची पण एवढा नव्हता होत. नव्हता होत. हम्म. आता प्रचंड बदल झालाय बैलगाडी बदल क्षेत्रात. झाला. काय आता सांगाल? गोंधळ तर होतच नाही. आता तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय हम्म, निकाल मागणी फुटबॉल तर
जर तुम्हाला जर असे फायनलचा फेरा असला तर तुम्ही एखादा कोणता किस्सा सांगाल ज्यावेळेस तुम्ही गाडीवर बसलेला आणि फुल प्रेशर आलेला आणि तुम्हाला तिथे फायनल मारायचंच होते त्या गाडीवर? पेशर मला कधीच आलं नाही. हम्म. असं वळीने फायनल घेतलं पण पेशर नाही कधी आलं. मी आता माझी जे किती 4 बैल झाली. बर. एक पाखऱ्या आपला पाखऱ्या झाला, परत एक बंड्या झाला. बंड्यानं तर वळीने फायनली मला घेऊन दिल्या. एकूण किती वर्ष तुम्ही ड्रायव्हिंग केलं? हां, माझ्याकडं बैल झाली तेच की 15 20 25 वर्ष केलं असं ड्रायव्हिंग. 20 वर्ष. हो. त्या 20 वर्षाचा तुम्ही अनुभव थोडक्यात काय सांगाल? आताचे जे ड्रायव्हर मैदानात येतात त्यांना तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. महत्वाचा एक सल्ला माझा एवढाच की आपला हातातला बैल पळवणे, एक तरी हातातला बैल असावा, नव्या गाडीवर बसून नाही. अंदाज काय नसतो. त्यांनी प्रॅक्टिस कशी करावी? हां, प्रॅक्टिस कशी करावी उतरण्याच्या आधी मैदानात ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग करा काय रेसला हानती त्याच्या परत फाडात हानती तीच की डायरेक्ट फाडात जाते तीच हानती ती. एखादा बैल तुम्हाला आता चालू सीझनचा कुठला वाटतोय की त्याच्यामुळे आता बैलगाडी क्षेत्र खूप वरती आलेलं आहे? बकासूरच. काय सांगा त्याच्याविषयी? त्याच्याविषयी मागे सांगितलं मी, तो बैल मागल्या मुलाखतीत सांगितलं की हो बैल लय दिवस पळणार आहे म्हणून, मागे सरणार नाही बैल. एखादा आटा खायला मार. पण आता माझे तसं काय काय ठिकाणी झालं. भवानीनगर आम्ही लिंबूचं एक नंबर केलं. भवानवाडी खेळायला गेलो आम्ही कराड तिकडं भवानवाडीला. तर खेळाय आपलं भवानवाडी नाही तिकडंच काय झालं, हां भवानवाडीच म्हणतात. तर लिंबूचं एक नंबर केलं आणि बाळ आपला हे पहिलवान बघा पुण्याचा दत्ता गायकवाड, त्यांचं वडील गाड्या चुलतही पळवतो आम्ही त्यांची. ते बापूजीनं ओळख झाली होती माझी. तर त्यांनी मला त्या गाडीवर बसवलं तिथं. कारखानाच इकडे कुठंतरी ह्याच्या गावाचं नाव येईना मला. आता आमच्या गाडीनं तिथं गट पास केला. परत ह्या गाडीवर मला बसवलं ना. आमची सीमीला गाडी बाहेरनं लागली आणि मोठा एक दगड होता, त्या बैलाला मुळं आमचं ठस काढलं, मार खाल्ला. मग ह्या गाडीकडून मी 1 नंबर केला. हा 2 नंबरच्या गाडीकडून. असं आपलं कॅपॅसिटी होती. तुमच्याबरोबर असं किस्सा झालाय का की तुमचे मित्र वगैरे असतील, म्हणजे ड्रायव्हर तुम्ही आहात, अजून एक तुमचा मित्र ड्रायव्हर पलीकडच्या गाडीवर बसलाय, आणि असा किस्सा झालाय का? एखादा अनुभव तुमचा सांगाल का? नाही नाही, तसला काय अनुभव आम्ही कवाच मैत्री धरलीच नाही. आपलं खाया पियाची मैत्री आमची. मैदानात मैदानात नाही. नाही काय? नाही नाही नाही, मैदानात आपलं बैलाचं काम करायचे, मैत्राचं काम नाही करायचं ड्रायव्हरचं. किती वर्ष झालं तुम्ही आता ड्रायव्हिंग करायचं थांबवलंय? आता बंद झाल्यापासून, आड्ड बंद झाल्यापासून बंद केले. आता बैलांची संख्या वाढते, भविष्य कसं वाटतंय बैलगाडी क्षेत्राचं? अहो आताच भविष्य नाही, फरारती भाड्यावरील ह्याच्यावरील काय त्याचा अंत नाही. लय जनता ही होती. तुमच्या जीवनात काय काय बदल झाले या बैलगाडी क्षेत्राने? माझ्या जीवनात आमची पोरं तेवढी शाळा शिकली, पोरगी ग्रॅज्युएट झाली, पोरं 12वी 13वी झाली. एवढं जीवन माझं तेवढं सुखी झालं. आत्ता कुठल्या दावणीला आपल्या बैल आहे का? हा येऊ बैल पण अजून माझं पळ ना म्हणावा असा. गट पास केला 2 ठिकाणी. बघू आता ते ताण लावून धरायचे. आता असं कोणता बैल सांगाल की जर आत्ता असता तर कुणी म्हणायचंच नाही की मी आज नंबर करणार? पहिले साखराची गाडी पळवची, ह्याची साखरा करायची, फरकानच पाहिजे. ह्यो कसा पळतोय आता, काय म्हणला तुम्ही ह्याचा बैल आता नाव घेतलेलं, तशी गाडी पळून जायला तिथे 1 नंबर करत होती. बकासूर. बकासूर वगैरे साखराची, गवंडवाडीचा बैल आणि तो साखराचा बैल, ते आमचं जोडीदार मस्त होतं. बैलगाडी क्षेत्रामुळे ओळख कशी निर्माण झाली? ओळख किती निर्माण झाली? लय ओळख झाली ना. माळशिरसचा कुठं जाईल तिकडे, पुणे भागात, कराड भागात, त्या भागात. आता संजय माने आमचा तो बनकरचा काळा घातला होता, घालायचा होता. ती मला म्हणली चला की पायरा तेवढा करू. म्हणलं ते मला माणूसच माहीत नाही बघा. आता ते कैलास झाला बघा गाडी. बनकर शेठ मला म्हणले चला की तिथं पोहतो, मग आपण राजा ह्याला नेऊ, 7 रोडच्या चेंद्याला, आपला चेंद्या नाही हा चेंद्याला, इजाला चेंद्याला नेऊ. तो गाडी आमचा तो इमानाची. तर म्हणलं चला. ती गाडी पायरा केला कुठंतरी, राहिली फायनलला. राहिल्यावर मी रोपशेटची गाडी पळवत होतो मुंबईत. तिथं बैल एक कमी होता. तर त्या शिव बैल माझ्या ध्यानात बसला. तेव्हा 7 रोडचा बैल मोठा तो पळत होता, टोकालाही चांगला, त्याचं नाव येईना माहीत तोंडा पुढं. तो बैल मी नेला मुंबईला. तो म्हणला नाना तुम्ही आला, मग आता नाही तर मी अवताराच बैल आता परत हाणणार. तो कोरेगावचा अड्डा झाला. 15व्या वर्षी तो फार्मात आलो मी. परत मग कानात आल्यावर गाड्या चांगल्या हाणाय मिळाल्या मला. ओढूनच नेऊन बसवायची मला गाडीवर. आपण जेव्हा लहान असतो आणि शाळेत जातो त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न विचारतात
तू मोठ्यापणी कोण होणार, त्यावेळेस तुमचं काय स्वप्न होतं? अहो मी शाळेतच गेलो नाही, पहिलीच बी गेलो नाही तर नाही गेला. नाही गेला. जर बैलगाडी क्षेत्र नसतं तर आता तुम्ही काय करत असता? मी आता खोडून पाठीच घेऊन बसलो असतो. हम्म, अड्डा बंद झाल्यापासून आता माझ्या 5 गाया झाल्या बघा. एकच गाई घेतली होती, हम्म, त्यातनं मी 4 गाया ऐकल्या. हम्म. आता तुम्ही काय करता मग? आता बैलगाडी क्षेत्र तुम्ही नसता, मग आता तुमचं काय असतं नियोजन? आता दररोजचं? दुधाचाच धंदा चालला आमचा. आता 50 एक लिटर दूध जाते. हम्म, एकच गाय घेतली होती अड्डा बंद झाल्यावर. हम्म, तर त्याच्या 5 गाया झाल्या, तर अजून 2 गाय आता 5 महिन्याची गाभण आहे, हम्म, तरी 4 गाया ऐकल्या. हम्म. मग उत्पन्न आता ही आपल्याला मला बरं वाटते बैलगाडीवाल्यापेक्षा. म्हणजे आता सगळं संपूर्ण तुम्ही बैलगाडी क्षेत्र बघितलं, आता घरी बसून हो. सगळं गुरांचं वगैरे करून आपला जो मेन व्यवसाय आहे हो. म्हणजे शेती असेल, हम्म. दूध व्यवसाय असेल, त्याच्याकडे सगळं लक्ष देऊन आता तुम्ही पुढची वाटचाल चालू ठेवणार आहात. हो. तुम्ही आमच्यासोबत एवढा वेळ काढून बोलला, एवढं सगळी माहिती सांगितली. नवीन जे ड्रायव्हर आहेत त्यांना भरपूर याचा फायदा होईल असं मला वाटतंय. तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचा मोलाचा वेळ काढून सांगितली, खूप खूप आभार. धन्यवाद.